जुन्या पोस्टचा वापर यासाठी करण्यात आला होता। आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्धारच संपकरांनी केलाय। आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांचा एकीकडे संप सुरू आहे, दुसरीकडे संप मोडून काढण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि संपात सहभागी होणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसाच महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत। बुलडाण्यामध्ये निलंबनाच्या भीतीने एका कर्मचाऱ्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय अशी देखील माहिती सध्या समोर येते। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। प्रशांत, या संदर्भातले व्यवस्थापकीय संचालक MSRTCचे देखील तुमच्यासोबत आहेत, पण त्याचबरोबर शेखरजींना विचारण्याआधी की कोणकोणत्या घडामोडी सध्या घडतायत आणि कशा रीतीने संप मिटवण्यासाठी किंवा या तोडगा काढण्यासाठी यावर प्रयत्न केले जात आहेत याविषयी देखील। का नक्कीच खरं तर एसटी महामंडळाचे सगळेच कर्मचारी रस्त्यावर आपल्याला माहिती की जवळपास 92,000 कर्मचारी या संपात राज्यातले सहभागी झालेत। जर का आपण बघितलं तर 17,000 एसटी बसेस दररोज रस्त्यावर धावत असतात। कोरोनाच्या आधीची परिस्थिती जर का बघितली तर 65 लाख प्रवाशांचा दररोज प्रवास होत होता। 22 ते 23 कोटी दररोजचं उत्पन्न एसटीचं होतं, पण 10 ते 12 कोटीचा खर्च सुद्धा त्यावेळेस होता। खूप मोठ्या प्रमाणावर शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारी ही लालपरी म्हणजे खऱ्या अर्थानं शहरी आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आता पूर्ण ठप्प झाली आहे। विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी आंदोलक हे अत्यंत ठाम आहेत। राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये चालले आहेत। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर होत असलेली कारवाई तर दुसरीकडे उच्च न्यायालय आदेशित समितीच्या तातडीनं सुरू झालेल्या बैठका नेमका एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? काय नेमकं या समितीचं धोरण आहे? काय सरकार या त्यांच्या मागणीकडे सकारात्मक बघतंय? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देण्यासाठी शेखर चंदे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक आता आपल्याबरोबर आहेत। समितीची पहिली बैठक तुम्ही झाली, उच्च न्यायालय आदेशित समिती आता कामाला लागली आहे, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? समितीच्या 2 बैठका झाल्या आहेत। सुरुवातीची पहिली बैठक 8 तारखेला झाली होती, दुसरी बैठक काल 16 तारखेला झालेली आहे आणि त्यांना 12 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे उच्च न्यायालयाने। त्यामध्ये समिती आपला अहवाल न्यायालयात सादर करेल। नक्कीच समिती अहवाल सादर करेल। तसं बघितलं गेलं तर अनेक छोट्या मोठ्या टेक्निकल गोष्टी याच्यात आहे, पण ज्या मागणीवर एसटी आंदोलक ठाम आहेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी त्या गोष्टीकडे आपण सकारात्मक आहोत की नाही? त्याच गोष्टीसाठी ही समिती स्थापन झाली आहे। समितीच्या समोर हा मुद्दा विचारार्थ आहे। पहिल्यांदाच हा मुद्दा मांडण्यात आला आणि संप त्यासाठी करण्यात आला। उच्च न्यायालयाने सांगितलं की समिती स्थापन करा, त्याप्रमाणे समिती स्थापन झालेली आहे। समितीचं कामकाजही आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे जो काय विचार व्हायचा आहे याबद्दल सगळ्या पैलू तपासून तो त्या समितीसमोर होणार आहे आणि अहवालामध्ये त्या गोष्टी येतीलच। नेमकं कोणत्या कोणत्या अँगलने समिती ही हा सगळा विचार करते? अर्थात हा समितीच्या अंतर्गत बाब आहे, त्यामुळं त्याबद्दल मला जास्त बोलता येत नाही, पण न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांना या सर्व गोष्टी सर्व संघटनांचं ऐकून घेऊन कर्मचारी संघटनांना हिअरिंग देऊन त्यानंतर तो अहवाल सादर करायला सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे समिती कार्यरत आहे। विलीनीकरण मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत। एकीकडे त्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे समितीची एकीकडे सुरू असलेली बैठक आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर कारवाई म्हणजे काही 2056 कर्मचाऱ्यांचं निलंबन, रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अशा प्रकारचे कठोर पावलं सुद्धा तुम्ही उचलतायत। कसं एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो सुरुवातीला आपण सर्व संघटनांशी चर्चा केली, आपण तेव्हा कारवाई केलेली नाही। ज्यावेळेस न्यायालयाने सांगितलं की हा संप बेकायदेशीर आहे त्यानंतर न्यायालयाने मागणीसाठी समिती स्थापन केली आणि तरीसुद्धा संप मागे घेण्यात आला नाही। त्यानंतर आपण कारवाईला सुरुवात केलेली आहे। ही कारवाईसुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना आपण केलेली नाही जे याच्यामध्ये पुढाकार घेत होते, कारण बरेचसे कर्मचारी आमचं अशी माहिती आहे की याच्यामध्ये त्यांची फार इच्छा नाही आहे, तरी पण ते कुठेतरी जोर जबरदस्तीने म्हणा किंवा एक सामूहिक दबावामुळे म्हणा ते ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने जे पुढाकार घेतलेले कर्मचारी होते, जे ह्या न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही हा संप करू नये, रिस्ट्रेन ऑर्डर दिलेली आहे, तरीसुद्धा या संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी आहे। त्यासाठी प्रवृत्त करणारे जे प्रामुख्याने नेतृत्व करणारे म्हणा अथवा जे पुढे आहेत या संपामध्ये त्या लोकांच्या विरुद्ध आपण निलंबनाची कारवाई केलेली आहे। हो, पण चंदेसाहेब न्यायालयाने असंही निरीक्षण नोंदवलं आहे की खरंतर जे संपकरी आहे ते शांततेच्या मार्गाने संप करताय। एकीकडे न्यायालयानं संपकरी आंदोलकांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। नाही, त्यामध्ये जे आहे त्याच्या आमची जी मागणी होती की यांना 500 मीटरपर्यंत दूर करावं, त्याच्या अनुषंगाने न्यायालयाने म्हटलेलं आहे की यांनी जोपर्यंत शांततेने आहेत तोपर्यंत असं करण्याची आवश्यकता नाही। परंतु न्यायालयाने ही आंदोलन आहे, जो संप आहे हा करू नये असा पण आदेश दिला आहे।
तुम्ही आता एक मुद्दा बोलला होता महत्वाचा की या मानसिकतेपर्यंत म्हणजे की 4-5 वर्षापूर्वी मागणी आली असती तर आज विलिनीकरण या मागणीवर एसटी आंदोलक ठाम आहे. पण त्या मागणीपर्यंत येण्याची वेळ त्यांच्यावर का आली? अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय. पगार कधीच वेळेवर मिळत नाही. अवास्तव दंडाची आकारणी त्यांच्याकडनं केली जाते. कोणत्याही प्रकारची दाद मागायची कोणती सोय नाहीये. काय करणार म्हणजे की एसटी कर्मचारी त्याचे कुटुंबीय म्हणजे की अक्षरशः पालकांनीच वाऱ्यावर सोडलंय. जर तुम्ही त्यांचे पालक आहात तर त्यांना ही वेळ का येऊ दिली? नाही, यामध्ये जो मुद्दा आहे की पगार वेळेवर होत नाही, आपण जे सांगितलं ही अलीकडची बाब आहे. म्हणजे आणि यामध्ये पण फार काही उशीर झाला नाही. कधी 7 तारखेला होणारे पगार 10 तारखेला झाले, कधी 12 तारखेला झाले, कधी 15 तारखेला झाले, बऱ्याचदा वेळेवर पण झाले. आणि हे फक्त करोना सुरू झाल्यापासूनची नंतरची परिस्थिती आहे. त्यापूर्वी पगारसुद्धा वेळेवर होत होते. दंडाचा मुद्दा जो आपण काढला ही डिसिप्लिन करण्यासाठी आपण करतो. म्हणजे विदाऊट तिकीट कोणी पॅसेंजर सापडला, कोणी कर्मचाऱ्यांनी पर्टिक्युलरली कंडक्टर्सनी तिकीट दिले नाही असं काही आढळलं तर त्यावेळेसची ही कारवाई होते. पण ही सुद्धा कारवाई फार कमी होते. म्हणजे 100 पट 200 पट 500 पट दंड आकारणी त्या वाहकावर म्हणजे जो प्रवासी विना तिकीट प्रवास करतो त्याला 100 रुपये दंड. पण वाहका म्हणजे की याचमुळे काय आम्ही आता एका कर्मचाऱ्याची स्लिप बघितली की 11,000 रुपये त्याला पगार मिळाला आणि 10,000 रुपये दंड. हा पहिल्या वेळेस आपण करत नाही एवढा दंड. सुरुवातीला दंड कमी असतो, परत तोच ऑफेन्स झाला म्हणजे परत तुम्ही विदाऊट तिकीट तुमच्या बसमध्ये प्रवासी पकडले गेले तर परत तो अशी दंडाची रक्कम वाढत जाते. आता हे असं आहे की जे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात, दोन्ही गोष्टी असू शकतात. म्हणजे एक 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 अखेरचा प्रश्न चंदे साहेब, तुम्ही पालक आहात. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या दिशा सगळ्या नजरा तुमच्याकडे वळल्यात. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तुम्ही सकारात्मक आहात की नाही आहात? काय सांगणार एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना? नाही, आत्ताची जी मागणी आहे, जो संप चालू आहे त्यासाठीच मान्य उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. माझं असं म्हणणं आहे की समिती समोर सर्व गोष्टींचा विचार हा होणारच आहे. तर त्यामुळे ह्या लोकांनी आता परत आलं पाहिजे. कारण समितीला जो वेळ दिला आहे तितका वेळ त्यांना लागेल. तो रिपोर्ट तयार होईल, तो शासनाकडे सादर होईल, त्यानंतर त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. तोपर्यंत बसण्यापेक्षा आपली जी मागणी आली आहे त्याच्यावर अभ्यास तर आता होतो आहे. त्यातून काहीतरी निष्कर्ष तर निघणार आहेत. म्हणून या अनुषंगाने इतके दिवस आपल्याला संपाची वाट पाहण्याची गरज आहे का? आपण जॉईन झालं पाहिजे आणि जो काही निष्कर्ष असेल त्या कमिटीचा जो काही अहवाल येईल त्या आधारावर सरकार पुढे योग्य ती कारवाई करेलच. सरकार योग्य ती कारवाई करेल. शेखर चन्ने यांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे की एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा याकरता सकारात्मक पावलं उचलण्यासाठी म्हणूनच उच्च न्यायालयाने समितीची निर्मिती केलेली आहे. तोपर्यंत आंदोलकांनी पुन्हा एकदा यावं. पण एकंदरीत टाळी एका हाताने वाजत नाही. हेच खरं की एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. विलिनीकरणाच्या नेमकं यातनं तथ्य काय येतोय समितीच्या अहवालातनं हे आज जरी गुपित असलं तरी येत्या दिवसात त्याही गोष्टी स्पष्ट होतील. अगदी खरं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या संवादाबद्दल. बघूयात या सगळ्या बैठकांमधून आणखीन काही तोडगा निघतोय